ते काय होतं, आता आपल्याला चॅनलला इथं गेन आहे आणि इकडं आपल्याला मास्टर आहे. जर एखाद्या गाण्याला जर आवाज कमी असेल तर आपण काय करतो, मास्टर वाढवतो. जर मास्टर वाढवला तर प्रत्येक चॅनलचा आवाज वाढणार. आता आपल्याला नॉर्मली काय होतं, आपण ज्यावेळेस मिक्सिंग मारताना काय होतं, एखादं गाणं हाय प्रेशरनी चालू आहे आणि दुसरं गाणं आपण जो ट्रॅक सोडणार आहे, म्हणजेच अपकमिंग ट्रॅक जो आपण प्ले करणार आहे, त्याला थोडीशी लेवल कमी आहे. जर आपण मास्टर वाढवला तर मास्टर वाढवल्यानंतर काय होणार, दोन्ही गाण्याचा आवाज पण वाढणार आणि जो हाय प्रेशर होता त्याचा आणखी आवाज वाढणार. पण जो लो थोडस गाणं होतं त्याचा आवाज वाढणार, पण हाय प्रेशर पेक्षा थोडासा तो कमीच आवाज राहणार. म्हणून आपल्याला हा गेन दिलेला असतोय. नॉर्मली काय होतं, ऑलरेडी गेन सेट केलेला असतोच, पण आता प्रत्येक गाण्याचा आर्टिस्ट वेगवेगळा आहे. आता कुणी कोणत्या डीबी वर बनवलंय गाणं, त्याच्यामुळे थोडस गेन लेवल मध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. तर मग त्या लेवलनी आपल्याला गाणं आणण्यासाठी आपल्याला हा गेन असतो, की जेणेकरून दोन्ही गाणे एक सोबत वाजले पाहिजे. बरोबर आहे ना. आता प्रेशरचं गाणं आपण प्ले करतोय, प्रेशरचं गाणं प्ले केल्यानंतर थोडंसं डाऊन गाणं आपण त्याच्यामध्ये मिक्स मारलं, मग ज्या वेळेस आपण स्लायडर खाली घेणार प्रेशरच्या गाण्याचा आणि डाऊन गाणं वरती जाणार आहे, मग काय होणार, साऊंड पण डाऊनच होणार. म्हणून त्याच्या लेवलला आणण्यासाठी आपल्याला गेन असतो, की जेणेकरून चॅनलचाच आवाज आपल्याला वाढवता येईल. जर मास्टर वाढवला तर काय होणार, पूर्ण दोन्ही चॅनलचा आवाज पण वाढणार. बरोबर आहे ना. म्हणून आपल्याला गेन असतो, की फक्त तो चॅनल पुरताच आवाज आपण वाढवू शकतो, की जेणेकरून जे हाय प्रेशर गाणे त्याच्या लेवलला आपला साऊंड आला पाहिजे. या गोष्टी लक्षात ठेवा, की गेन लेवल कशासाठी असतो, ऑलरेडी तर सेट असतो. जर एखाद्या गाण्याला जर आवाज कमी असेल दुसऱ्या गाण्यापेक्षा, तर आपण गेननी तो वाढवून त्या लेवलला मॅच करू शकतो. म्हणजे साऊंड डाऊन होत नाही, एक लेवलने साऊंड चालू राहतो. या गोष्टी लक्षात ठेवा. तर मास्टर ऑलरेडी सेट असतो. जर एखाद्या गाण्याला जर आवाज कमी असेल तर मास्टरचा वाढवायचा नाही, वाढवायचा कशाचा आहे, आपल्याला आवाज गेनचा वाढवायचा, की जेणेकरून तो चॅनल पुरताच आपल्याला आवाज वाढेल. बरोबर, आलं लक्षात? ओके.